श्री गजानन महाराज हे दत्तात्रेय संप्रदायाचे गुरु होते। त्यांचा जन्म कधी झाला हे माहित नाही। नमस्कार, आजच्या भागात सर्वांचे स्वागत आहे। आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन विषयावरील माहितीपूर्ण व्हिडिओ आणत असतो। याचा लाभ घेण्यासाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील। आज आपण शेगावचे श्री गजानन महाराज यांची माहिती पाहणार आहोत। चला तर मग। माघ वद्य 7 शके 1823 फेब्रुवारी 1878 या दिवशी 30 वर्षाचे गजानन महाराज शेगावची बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले। त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर पुष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते। असे म्हटले जाते की गजानन महाराज शेगावी येण्याच्या आधी बाल दिगंबर अवस्थेत अक्कलकोटचे दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे राहिले। तेथे राहून त्यांनी बाललीला दाखवल्या। मग स्वामींनी त्यांना त्यांच्या कार्याची अनुभूती करून दिली व गुरुदीक्षा दिली। मग तिथून गजानन महाराज शेगावी आले। 6 फुटी सडसडीत शरीरयष्टी, राबलेला तांबूस वर्ण, तुरक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती। पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी कपडा गुंडाळलेली असे। महाराजांची अशी मूर्ती एखाद्याच्या घरात लगबगीने घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे। मग घरधन्याने भाकर तुकडा दिला तर खावा, अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती। कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे। महाराजांना झुणका भाकरी सोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर अतिशय आवडत असे। कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे, तर कधी 3-4 दिवस उपाशी राहावे, अशी त्यांची रीत होती। भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत। गरिबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात। म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात। मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात। मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात। महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते। चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत। आपल्या अवतारकार्यातील 32 वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगावात व्यतीत केला असला तरी कारणप्रत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोलियडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागातल्या खेड्यापाड्यातून झालेली आहे। उन्हा पावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरशः धावावे लागे। महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत। त्याचप्रमाणे नाशिक त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात। नाशिक येथील कुशावर तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मगिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत। ब्रह्मगिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे। सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो। 600 वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती। महाराज मात्र हा पूर्ण पर्वत चढून जात असत। ब्रह्मगिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तेथे काही क्षण घालवत। आजच्या भागात आपण श्री गजानन महाराजांची माहिती पाहिली। अशाच नवनवीन विषयावरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला लाईक करा व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील। पुन्हा भेटू पुढच्या भागात। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते।